हॅलो एव्हरीबॉडी, रुचकर मेजवानी विथ सोनालीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक असा पुलाव दाखवणार आहे जो एकदम सोपा आहे आणि जो आजकाल कॉमनली बनवला जातो, तो म्हणजे तवा पुलाव। हा आपला पॅन आता गरम झाला आहे। त्यात मी घालणार आहे 1 टीस्पून बटर, 1 टीस्पून तेल, 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, इथे मी 3 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत। त्यात मी घालणार आहे कांदा। हे मी 2 कांदे घेतले आहेत जे मी बारीक चिरून घेतले। कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे। आता ह्यात मी घालणार आहे टोमॅटोज जे मी चिरून ठेवले आहेत। हे 4 टोमॅटो आहेत। आता मी हे कव्हर करून ठेवणार आहे टोमॅटो शिजेपर्यंत, म्हणजे साधारण 10 मिनिटं लागतील टोमॅटो शिजायला। टोमॅटो छान शिजला आहे। आता यात आपण घालूया मसाले। 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट मिक्स करूया। चवीनुसार मीठ घालायचंय। आता यात घालूया आपण भाज्या। 1 कप वाटाणे जे मी बॉईल करून ठेवले आहेत, 1 बटाटा जो मी उकडून घेतला आहे आणि त्याचे असे क्यूब्स करून ठेवलेत, आणि 1 भोपळी मिरची जे मी अशी बारीक कापून ठेवली आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि हे थोडा वेळ आपण झाकून ठेवूया, एक वाफ येईपर्यंत। हे सगळे मसाले छान मिक्स झालेत भाजीमध्ये। आता आपण ह्यात घालूया भात। हा भात मी संपूर्ण शिजवून घेतला आहे। हा मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, त्याचा हा भात आहे। हा आपण मिक्स करून घेऊया। ह्याच्यात एक लक्षात घ्यायचं आहे की भात शिजवताना मी त्यात मीठ टाकलं होतं, म्हणून मी ह्यात आणखीन वरून मीठ टाकणार नाहीये। यात मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे आणि वरून मी कोथिंबीर घालणार आहे। हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हा आपला तवा पुलाव रेडी आहे। बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे। तुम्हाला काय लागणार आहे? एक तवा आणि हे सगळं साहित्य। तर झटपट हे साहित्य गोळा करा, पटपट ही रेसिपी बनवा आणि तितक्याच पटपट मला कळवा। अशा सोप्या रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करायचे।